दिल्लीतल्या जंतर मंतरवर 21 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी हटवलं। सकाळी 7 वाजता पोलिसांनी अचानक कारवाई केल्यानंतर जंतर मंतरवर मोठा गोंधळ निर्माण झाला होता। यावेळेस काही आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं। आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं होतं। पेपरफुटीच्या घटनांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचुक 28 जून पासून उपोषणावर होते। वांगचुक यांचं वजन 9 किलोहून अधिक घटल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे वैद्यकीय उपचारांची गरज लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना RML या रुग्णालयात दाखल केलं। दिल्ली हायकोर्टाचे आदेश आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कारवाई केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे। जंतर मंतरवरील आंदोलनकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने परिसर रिकामा करण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय। दरम्यान मला मारहाण करत दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं असा दावा CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केलाय। अनिशकडे मी रोज सकाळी 7 वाजता जात असतो फ्रेश होण्यासाठी। पोलीस बरोबर त्याच टायमाला आली आणि अनिशच्या घरासमोर मला पोलिसने मारलं। माझ्या तोंडावर हात ठेवला। जेव्हा मी मदतीसाठी हाक लावली माझं तोंड दाबलं। मला माझ्यासोबत मारहाण केली। मला रस्त्यावर त्यांनी पूर्ण ड्रॅग केलं रस्त्यावर आणि मला म्हणलं कसं काय जंतर मंतरवर जातो बघतो तू आणि तो सोनम वांगचुकला बघून घेतो आम्ही। ऑनरेबल हाईकोर्ट के आदेशानुसार और हेल्थ कंडीशंस और मेडिकल एडवाइस के अनुसार श्री सोनम वांगचुक जी को यहाँ से अप्रोप्रिएट गवर्नमेंट हॉस्पिटल जो मच नीडेड मेडिकल इंटरवेंशन है उसके लिए ले जाएगी।